चला तर मग नेक्स्ट वर्ड रीड करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपण शेवटी एक गेम सुद्धा खेळणार आहोत, म्हणून स्टे ट्यून विथ अस। नेक्स्ट वर्ड इज white, WHITE, white. गुड। तर बिफोर, before, फास्ट, हॅलो मुलांनो, नमस्कार पॅरेंट्स। हॅलो, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना इंग्रजी रीड करायचं सोपं व्हावं, अजून सोपं व्हावं, त्यासाठी आपण मुलांना साईट वर्ड शिकवत असतो। पण आज साईट वर्ड शिकवण्याची आपण नवीन पद्धत मुलांसाठी ट्राय करणार आहोत। याआधी सुद्धा मी मुलांना साईट वर्ड शिकवले आहेत। जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण साईट वर्ड आपण मुलांना शिकवत असतो। मुलांना साईट वर्ड शिकवणे का गरजेचं आहे? जर आपण मुलांना साईट वर्ड शिकवले तर त्यांना इंग्लिश रीडिंग खूपच इझी जातं। साईट वर्ड्स त्यांनाच आपण हाय फ्रिक्वेन्सी वर्ड म्हणत असतो, ट्रिकी वर्ड्स म्हणत असतो। हे वर्ड्स मुलांना रीडिंग करायच्या वेळेस रिपीट होत असतात, परत परत रीडिंग करताना येत असतात। जर मुलांना हे वर्ड्स रीड करता आले तर ते खूपच लवकर रीड करायचं शिकतील। मुलांना रीड करण्यासाठी फोनिक साऊंड शिकवले जातात। फोनिक साऊंडच्या मदतीने मुलं इझिली रीड करायचं शिकतात। पण साईट वर्ड हे असे वर्ड्स आहेत ज्यांना फोनिकली रीड करत नाही, म्हणून आपण त्यांना वेगळे शिकवत असतो की जेणेकरून मुलांनी त्यांना असं बघताच एका नजरेत ओळखलं पाहिजे, म्हणूनच त्यांना साईट वर्ड म्हटलं जातं, ट्रिकी वर्ड म्हटलं जातं। तर आज आपण एक मजेदार पद्धत यूज करणार आहोत की मुलांचे हे साईट वर्ड्स नेहमी लक्षात राहतील, स्पेलिंग सोबत त्यांचे ते लक्षात राहतील, अशी पद्धत आपण आज यूज करणार आहोत। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता विदाउट फर्दर डू लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। आर यू रेडी सुवानी? तर मी काय केलंय, माझ्याकडे कलर्स पेपर पडले होते तर ते मी असेच फ्लॅश कार्डच्या साईज मध्ये कट करून घेतलेत आणि त्याच्यावर वर्ड्स लिहून काढलेत। हेच कार्ड्स यूज करून आज आपण साईट वर्ड शिकणार आहोत। चला तर मग फर्स्ट कार्ड पासून सुरुवात करूया। तर हा वर्ड आता सुवानीचा फेवरेट आहे आणि हा मी कशा पद्धतीने तिला रीड करायला लावणार आहे ते बघूया। पहिले ती डायरेक्ट पूर्ण वर्ड रीड करेल, तुम्हालाही हीच पद्धत तुमच्या मुलांसोबत करायची आहे। पहिले पूर्ण वर्ड रीड करेल, त्याच्यानंतर स्पेलिंग, परत वर्ड, ही सगळे या 3 पद्धत यूज केल्यानंतर तुम्ही त्यांना तोच वर्ड डायरीमध्ये लिहायला सुद्धा लावू शकतात। या सगळ्या पद्धती जर तुम्ही व्यवस्थित यूज केल्या तर मुलांचे हे शब्द कायम लक्षात राहतील विथ स्पेलिंग। तर प्लीज व्हिडिओ चालू असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांसोबत जसं मी सुमनला रीड करायला लावते तसं तुम्ही सुद्धा रीड करायला लावू शकतात। चला तर मग बघूया। सो दिस इज द फर्स्ट वर्ड, रीड सुवानी। doll, DOLL, doll. या पद्धतीने तुम्ही मुलांना रीड करायला लावू शकतात आणि रीड झाल्यानंतर तुम्ही त्यांना असं स्पेलिंग नाव DOLL, या पद्धतीने तुम्ही स्पेलिंग वरती हात ठेवून त्यांना स्पेलिंग सुद्धा बोलायला लावू शकतात, त्यांची लक्षात राहतेच जर तुम्ही या पद्धतीने त्यांना शिकवलं तर। आणि लास्ट स्टेप म्हणजे तुम्ही ती त्यांना न बघता लगेच सांगायचं की बरं लिहून दाखव बरं आता स्पेलिंग, तर ते लिहितील सुद्धा न बघता। चला तर मग नेक्स्ट वर्ड बघूया। fox, FOX, fox. व्हेरी गुड। नेक्स्ट वर्ड आपला आहे सुवानी, रीड। frog, FROG, frog. से द स्पेलिंग नाव FROG, frog. व्हेरी गुड। मुलांना हे एक गेम सारखं होऊन जातं, म्हणून मुलं खूप इंटरेस्ट घेऊन हे शिकत असतात आणि मुलांना जर आपण अशाच पद्धतीने शिकवलं तर ते नेहमी त्यांचं लक्षात राहतं आणि ते बोर होत नाही। म्हणून ही पद्धत तुमच्या मुलांसोबत नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा। आणि आता इथपर्यंत व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करून द्या, कारण आपण खूप सोप्या पद्धतीने ह्या चॅनलवरती मराठी थ्रू इंग्लिश शिकत असतो आणि अशाच नवनवीन पद्धती, इझी पद्धत जी मुलांना सोपी होईल वाचायला लिहायला इंग्रजीसाठी, ती मी घेऊन येत असते। सो प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून ठेवा। चला तर मग नेक्स्ट वर्ड सुवानी कसा रीड करते बघूया। तर हा वर्ड आहे सुवानी, रीड दिस। crab, CRAB,
B, crab. Say the spelling now. C-R-A-B, crab. Very good. Now this is the new word. Suhani, read this. Sing. S-I-N-G, sing. Very good. तर हा वर्ड आहे, स्पेलिंग सांग बरं आता. S-I-N-G, sing. तर तुम्ही बघत आहात आता मुलांसोबत जर आपण ही पद्धत रीड केली तर ते स्पेलिंग सोबत त्यांचं लक्षात राहतंय. सो प्लीज तुम्ही ही पद्धत नक्की तुमच्या मुलांसोबत यूज करा आणि कसा तुम्हाला यूज होतोय, कसा तुम्हाला मुलांवरती इफेक्ट दिसतोय ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. नेक्स्ट, सुहानी, रीड दिस वर्ड. Deer. D-E-E-R, deer. Very good. Now say the spelling. D-E-E-R, deer. व्हेरी गुड. हेच वर्ड आपण का घेतले आहेत, हे वर्ड यांना साईट वर्ड्स म्हणत असतात. आणि बघू तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर जेव्हा मुलं स्टोरी रीड करत असतात, तुम्ही त्यांना स्टोरी बुक जर देत असणार तर त्याच्यामध्ये हे वर्ड जर तुम्ही ऑब्झर्व केले तर मी आधी सुद्धा एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बुकमध्ये की खूपच सारे वर्ड्स असतात. तर हे वर्ड्स खूपच रिपीटेडली येत असतात. तर मुलं जेव्हा रीड करत असतात त्यांच्याकडे पेन्सिल द्या, जेव्हा हा वर्ड्स येईल तेव्हा त्यांना तुम्ही अंडरलाईन करायला लावू शकतात. तर याने सुद्धा मुलांचे हे वर्ड्स लक्षात राहतील आणि त्यांना अजून रीड करताना इंटरेस्ट सुद्धा येईल. नेक्स्ट वर्ड. Oh, this is a big word. Animal. A-N-I-M-A-L, animal. Very good. Now say the spelling. A-N-I-M-A-L, animal. व्हेरी गुड. जेव्हा मुलांच्या अशा मोठ्या स्पेलिंग लक्षात राहत नाही तेव्हा तुम्ही त्यांना अजून एक टिप मी तर तुम्हाला देते. जेव्हा जर अशाच प्रकारच्या स्पेलिंग तुम्ही मुलांना, जर ॲनिमल स्पेलिंग असेल तर त्याचे 2 पार्ट करायचे, स्पेलिंगचे 2 पार्ट करायचे आणि मग त्यांना सांगायचं की अशा पद्धतीने तू लक्षात ठेव, जसं की A-N-I-M-A-L. तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना ती स्पेलिंग हे करून पार्ट करून जर शिकवली तर त्यांची लक्षात राहते. अशी पूर्ण स्पेलिंग लक्षात राहणार नाही, पण जर पार्ट करून शिकवली तर ती त्यांची लक्षात राहते. जेव्हा मला खूप साऱ्या कॉमेंट्स येत असतात की मॅडम स्पेलिंग लक्षात राहत नाही, तर ही पद्धत नक्की तुम्ही यूज करा. जेव्हा आपण तसंच मुलांना जेव्हा आपण वीक डेज शिकवत असतो तर त्यांना डे तर प्रत्येक वीक मध्ये येणारच आहे, तर ते सोबत घेऊन त्यांना स्पेलिंग शिकवायची गरज नाही. तुम्ही फक्त जसं की MONTUEWEDNES अशाच पद्धतीने स्पेलिंग शिकवा आणि त्यांना सांगा की डे तुला प्रत्येक स्पेलिंग मध्ये लास्ट मध्ये तर लावायचंच आहे, म्हणजे तेवढी स्पेलिंग त्यांना पाठ लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर नक्की ही ट्रिक मुलांसोबत यूज करा. नेक्स्ट वर्ड आहे, रीड. Zero. Z-E-R-O, zero. नाउ से द स्पेलिंग. Z-E-R-O, zero. Very good. Next, read this. At. A-C-T, at. Next word. Gold. G-O-L-D, gold. Old is gold. Now say the spelling. G-O-L-D, gold. Very good. Next word is Bird. B-I-R-D, bird. very good. Next word is Horse. H-E-R-S, horse. next word आपला आहे सुहानी, वाच. Run. R-U-N, run. run. नेक्स्ट वर्ड बघूया. सुहानी वाच बरं. Blue. B-L-U-E, blue. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्ड Hand. H-A-N-D, hand. व्हेरी गुड. नाउ से द स्पेलिंग. H-A-N-D, hand. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्ड इज Ears. E-A-R-S, ears. how many ears do we have? 2. Very good. This is the Fish. F-I-S-H, fish. good. आता तुम्ही विचार करत असणार की मुलांना साईट वर्ड शिकवायचे कधी स्टार्ट करायचे, तर मुलांना UKG पासून हे वर्ड स्टार्ट करायचं
सुरुवात होऊन जाते. आणि जेव्हा तुमची मुलं विदाउट एनी कन्फ्युजन स्मॉल लेटर आणि बिग लेटर ओळखायचं शिकले असतील, विदाउट एनी कन्फ्युजन त्यांना समजत असेल की हा स्मॉल आहे हा बिग आहे, तर तेव्हा तुम्ही हे वर्ड्स त्यांना शिकवायचं स्टार्ट करू शकता आणि पॅरलली त्यांना फोनिक साऊंड सुद्धा तुम्ही शिकवायचं स्टार्ट करू शकतात. नेक्स्ट वर्ड इज सुहानी, वाच बरं. Rabbit. 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 Good. Now say the spelling. RABBIT. Rabbit. Wonderful. Next word. Keep. 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 Next. Duck. 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 Good. Next word. Much. 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 Next word is Eyes. 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 good. Next. Boy. 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 Very good. You are a girl or boy? Girl. Next word is Kick. 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 oh. Next word बघूया. Before. 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 Now say the spelling. BEFORE. Before. Good. Next word is Want. 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 good. आपण मुलांना ॲज अ पॅरेंट्स खूप छान शिकवू शकतो आणि जर आपण अशा पद्धती नवनवीन पद्धती यूज केल्या तर मुलं इंटरेस्ट घेऊन आपल्याजवळ बसत असतात आणि शिकत असतात. सो प्लीज ही ट्रिक नक्की तुमच्या मुलांसोबत यूज करून बघा. वाच सुहानी. Dog. 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 गुड. मी आधी फोनिक साऊंड वरती एक व्हिडिओ बनवलाय, जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. चला तर मग नेक्स्ट वर्ड रीड करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण शेवटी एक गेम सुद्धा खेळणार आहोत, म्हणून स्टे ट्यून विथ अस. नेक्स्ट वर्ड इज White. 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 गुड. पुढचा शब्द Eat. 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 व्हॉट डू यू लाईक टू ईट? Pizza. हो. नेक्स्ट वर्ड इज Pink. 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 पिंक इज My favorite color. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने सुहानीने हे वर्ड्स रीड करून दाखवले. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत ही पद्धत नक्की यूज करणार. आय होप सो. तर आता वेळ आली आहे ती म्हणजे आपल्या गेमची. मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे आपण शेवटी गेम खेळणार आहोत. तर हा गेम सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे. तर मी काय करणार आहे, आता हे कार्ड सगळे मिक्स करणार आहे आणि सुहानी आता मी जो वर्ड सांगेल तो फाइंड आउट करेल. गेमचं नाव आहे फाइंड आउट द वर्ड्स, फाइंड आउट द ट्रिकी वर्ड्स. ओके सुहानी, फर्स्ट word is blue. Blue. Very good. तर सुहानीने पहिला वर्ड शोधून दाखवला आहे. आता नेक्स्ट word is before. Before. Fast. Very good. What is this word? Before. Before. Next word is gold. Oh. तर सुहानीने हा वर्ड सुद्धा आपल्याला शोधून दाखवला आहे. आता नेक्स्ट वर्ड इज
Next word is kick. Find out the kick. Fast. Very good. Next is fox. Very good, wonderful. Next word is animal. Animal. What is the spelling of animal? Animal. Good. Fast, you are taking too much time. व्हेरी गुड. तर अशा पद्धतीने सुहानीने आपल्याला वर्ड्स शोधून दाखवलेत. तर हा गेम तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की खेळून बघा. मोबाईल बघण्यापेक्षा अशा पद्धतीचे गेम जर आपण त्यांना दिले आणि अशा पद्धतीचे गेम आपण त्यांच्यासोबत खेळलो तर ते मोबाईल बघणं सुद्धा कमी करतील. चला तर मग हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आय होप यू लाईक इट. आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणजेच व्हिडिओला लाईक करून द्या. व्हिडिओला लाईक केलं असेल, आय होप सो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तसं आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंट थ्रू नक्की कळवा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.